रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. हो नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर काल रात्री माऊलींचं आगमन झालं ना पंढरपुरात. हो आणि आपली दिंडी क्रमांक किती आहे? 130चे सर्व वारकरी पण पांडुरंगाच्या आशीर्वादाने आलेत ना पंढरपुरात सर्व. सुखरूप आलेत. आणि आज काय आहे? एकादशी. आज आषाढी एकादशी आणि त्यानिमित्त आपली दिंडी प्रदक्षिणा मारणार आहे ना, नगर प्रदक्षिणा पांडुरंगाच्या मंदिराला ना, पूर्ण नदीवरनं जाणार आणि पूर्ण पांडुरंगाच्या मंदिराला प्रदक्षिणा मारणार आहे. त्याच निमित्त बघा सर्व तयार झालेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. इकडे पण बघा माऊली रेडी होत आहेत. ओ रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आई उठू नका, कशाला उठल्या? प्रदक्षिणा मारायची आहे आता आपल्याला. कुठले तुम्ही? घनसोली गावच्या कोपर खेरण्यावर नाही बघा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी आई. हो रामकृष्ण हरी. भरपूर जण आलेत प्रदक्षिणा मार एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये. हो काय बोलणार या सोहळ्याबद्दल? मस्त भारीच वाटते एकदम. यो सोहळ्याची वाटच बघत असते का कधी येते माऊलींचा सोहळा. जे वारकरी चालत आलेत त्यांचे रिलेटिव्ह दिसतात बघा. आम्हाला 40 वर्ष झाली आम्ही या दिंडीमध्ये आहोत आणि इथं प्रदर्शना, इथं भजन कीर्तन आणि सर्व काही प्रोग्रामचा आम्ही आस्वाद घेतो आणि आम्हाला बहुत आनंद, बराच आनंद होते. सांगू शकत नाही एवढा आनंद होते का कधी महाराज असं येते. ही एक वारी येते. आनंदच घ्यायचा असते वारीमध्ये, त्यानिमित्त चालत बघा. परत यावा. रामकृष्ण हरी. हो जेव्हा इकडे आलो तेव्हा तुमचा आवाज ऐकू आला. खूप छान आवाज आहे. एखादा अभंग होऊन जाऊ द्या. श्री हरी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नित्य वाचे प्रभु नाम गावे, नित्य वाचे प्रभु नाम गावे, पांडुरंगी सदा नील व्हावे. नित्य वाचे प्रभु नाम गावे, नित्य वाचे प्रभु नाम गावे, पांडुरंगी सदा नील व्हावे. नित्य वाचे प्रभु नाम गावे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तर सुरुवातच आपली खूप सुंदर आवाजामध्ये अभंगाची झालेली आहे. रामकृष्ण हरी. काय नाव तुमचं? चंद्रभागा जगन्नाथ म्हात्रे. चंद्रभागा. आज पंढरपुरात आलोय आणि चंद्रभागेच्या आधीच आई चंद्रभागेचे दर्शन झालेत बघा. रामकृष्ण हरी. छान आवाज आहे, मस्त. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आई वारी करत आलेत माऊली. काय नाव तुमचं? कैलास सीताराम दिघे. एवढ्या दिवस तुम्ही चालताय, भजन करताय आणि फायनली आलोय आपण पांडुरंगाच्या आशीर्वादाने, माऊलीच्या आशीर्वादाने पंढरपुरामध्ये. कसं वाटतंय? एकदम प्रसन्न वाटते आणि इथं आल्यावर सगळा थकवा निघून गेला. अजिबात थकवा नाही राहिला आणि खूप चर्चा झाली, खूप विषय झाले, खूप चांगल्या माणसांची ओळख झाली आणि खूप बरं वाटलं, समाधान वाटलं. देवाचा विषय ऐकून बरं वाटलं. एकदम आनंदी आहेत बघा, आनंद घेत आहेत वारीमधला. आमच्या धर्मशाळेच्या दुसऱ्या मजल्यावर आलोय आता पहिल्या मजल्यावर. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काल मसाला भात बनत होता, आज काय बनतंय? साबुदाणा खिचडी. आज काय उपास आहे? उपवास, एकादशी आहे ना. आज एकादशी आहे. एकादशीसाठीच आपण आलोय पंढरपुरामध्ये आणि उपासाची साबुदाणा खिचडी बनते बघा. बटाटी आणि साबुदाणा. प्रदक्षिणा मारून आल्यानंतर हे सर्व प्रसादाचा लाभ घेणार आहेत बघा. सर्व रेडी झालेत ना? सफेद व्हाईट कपडे प्रदक्षिणासाठी खास. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचा पंढरपुरामध्ये. हो आणि आमची महाराज मंडळींची गँग दिसते बघा. रामकृष्ण हरी. हो काय एखादा आजच्या दिवसासाठी अभंग सुचते तुम्हाला? पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनिक न करी तीर्थ व्यर्थ, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन हरणीसी मुखी नाम. रामकृष्ण हरी. आणि ते राहुल माऊली. रामकृष्ण हरी. बापरे, खरं आज एकदम महाराजच वाटतात. पहिलीच वारी आहे आणि पंढरपूर आपण आलोय फायनली. काय बोलणार, कसं होता अनुभव? म्हणजे मस्त वाटतं एकदम. एवढे दिवस आपण चाललो, 20 दिवस इथे आणल्यावर एकदम एनर्जीच एकदम भाऊक झालो. मस्त काल आपण एक्सप्लोर वगैरे पण केलं.
मस्त वाटलं. म्हणजे एकदम आता आज एकादशी पण आहे, चांगला एक दिवस आहे आणि माझा उपवास पण आहे. आज आपण नगर प्रदक्षिणेला जाणार आहे. पहिली एकादशी आपल्या किती 32 किलोमीटरचा प्रवास होता. हा, नुसतं साबुदाणा वडे आणि चिप्स आणि पाणी पिऊन त्यांनी एवढे किलोमीटर काढलं. म्हणजे ऑलमोस्ट 50,000 स्टेप झाले आमचे. म्हणजे असं की स्टार्ट आपण एकादशीने केलं आणि एंड एकादशीने करतोय. म्हणजे एक तर नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स झाला. म्हणजे रामकृष्ण हरी. आनंद घेतलाय पूर्ण वारीमध्ये. आणि तुम्ही ड्रोन शॉट तर त्यांचे एन्जॉयच केले असतील. आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याचे ड्रोन शॉट होते. तर इंस्टाग्रामला ड्रोन माणूस. आणखी ड्रोन शॉट बघायचे असतील तर नक्की फॉलो करा. आणि अजून एक मला सांगायचं, ही जी वारी ॲक्च्युली पूर्ण झाली दादामुळे. म्हणजे थँक्स टू दादा. मी केली नसती पण दादा होता म्हणून ही झाली. तर एक कमेंट आली होती आपल्याला, जे आहेत त्यांना वारी जॉईन करायची असेल ते कसं करायचं ते आपण महाराजांना विचारूया. ते कल्पेश माऊली पण आलेले आहेत. रामकृष्ण हरी. कल्पेश माऊलीचा लुक बद्दल बोलायचं तर धोतर आहे ना, धोतर तर सदरा उपरणं आणि आपली टोपी. काय बोलणार? काय नाही, मस्त वाटते. आज एकादशी आहे, वारी करून आले सगळे वारकरी, सगळे आनंदी आहेत आणि आपण आता प्रदक्षिणेसाठी निघणार आहेत. तर तेच तेवढंच. रामकृष्ण. भास्कर बाबा, नेहमी एकदम सुंदर सुंदर जेवण. म्हणजे दुसऱ्या कोणी जेवायला बोलवलं तर इच्छाच नाही होत, कारण भास्कर बाबांचं जेवण खायचं असतंय. कसं वाटतंय आज शेवटचा दिवस एकादशीचा? छान वाटतोय दादा. एकदम मनाभावाने सेवा करतात सर्व वारकऱ्यांची. आणि त्यांचे पार्टनर रामकृष्ण हरी. हो, आलो आपण पंढरपुरामध्ये. इकडे झोप भेटली ना तुम्हाला? नाही तर ट्रकमध्ये, रस्त्यावर, जिथे जागा मिळेल तिथे सेवेसाठी हे सर्व करतात बघा. रामकृष्ण हरी.
चला तर हळूहळू प्रदक्षिणा सुरू आहे. सकाराम मडवी माऊली रामकृष्ण हरी. कसं होणार आहे आपला प्रदक्षिणा? चंद्रभागेतून पुंडलिकाच्या मंदिराजवळ जाणार, पताका पाण्यात भिजवणार आणि वर निघणार. आणि पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार आहे बघा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आलोय आता आपण श्री तांबडा मारुती मंदिर. हनुमान जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीशती लोक उजागर. आणि इथे श्री संत मुक्ताई पालखी रथ दिसते बघा तुम्हाला. प्रदक्षिणा करत करत आलोय आपण आता चंद्रभागेच्या तीरी. आणि चंद्रभागा बघा कशी सजली वारकऱ्यांनी. रामकृष्ण हरी. आणि आलोय आता चंद्रभागेजवळ. आता जे कोणी आपले पताकावाले आहेत ती माऊली सर्व पताका चंद्रभागेमध्ये बुडवणार. रामकृष्ण हरी. परत पताका भिजवल्या चंद्रभागेमध्ये. आता काय करणार? पुंडलिकाचं दर्शन घेणार आणि नंतर विठू माऊलीचं दर्शन. नंतर कलश दर्शन. कलश दर्शन.
रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या दिवशी विठू माऊलींच्या दर्शनाला चाललेत बघा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कधी लागलेत लाईन मध्ये? काल लागले माऊली. किती वाजता? काल सकाळी 5 वाजता. आता 8:45 झालेत बघा, म्हणजे 24 तास जास्त झालेत. रामकृष्ण हरी. दर्शन घडू दे माऊली यांचं. रामकृष्ण हरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हो, थँक्यू थँक्यू. आलोय काला मारुती मंदिराकडे. हे बघा, काला मारुती चौक. रामकृष्ण हरी. ठाणे जिल्हा पालघर गेल्या 35 वर्षापासून आमचे दादा चंद्रकांत म्हात्रे यांनी चालू केलेली वारी आज तशाच वारी चालू आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मंडळी, एवढ्या दिवस तुम्हाला माऊलींचे रथाचे, माऊलींच्या पादुकाचे, विठ्ठल रथाचे सर्व दर्शन देत होतो. आज तुम्हाला विठू रखमाई आषाढी एकादशीच्या दिवशी विठू रखमाईचे मंदिराचे दर्शन देतो बघा. रामकृष्ण हरी. विठू माऊली, विठू माऊली. आणि आषाढी एकादशीला बघा कसा मंदिर सजवलाय तो. बघा कसे सर्व संतांचे फोटो लावलेत आणि फुलांमध्ये मंदिर सजवलंय. आणि नामदेव पायरीचे पण दर्शन घ्या. रामकृष्ण हरी. तर आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शन दिलंय बघा तुम्हाला. नक्की लाईक करा व्हिडिओला. हे बघा, विठू माऊली आलेत आपल्याला दर्शन द्यायला. रामकृष्ण हरी.